Dear student, डिफरन्स बिटवीन फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन्समध्ये त्या ठिकाणी काय डिफरन्शिएट आहे, तर या ठिकाणी एक छोटासा पार्ट्स आपल्यासमोर दिलेला आहे. इट इज कन्स्ट्रक्टिव्ह ऑर ॲनोब्लिक प्रोसेस. फोटोसिंथेसिसमध्ये ॲनोब्लिक प्रोसेस असते, तर रेस्पिरेटरी सिस्टम्समध्ये कॅटॅब्लिक प्रोसेस असते. फोटोसिंथेसिसमध्ये ट्रॅपिंग प्रोसेस मीन्स सनलाईट आर ट्रॅप फ्रॉम द प्रोसेस टू सिंथेस फ्रॉम द एनर्जी. रेस्पिरेशन्समध्ये एनर्जी रिलीजिंग प्रोसेस, या ठिकाणी एनर्जी ही फॉर्म करण्याचं काम फोटोसिंथेसिस करतात, तर एनर्जी रिलीज करायचं काम जर असेल तर ते मात्र रेस्पिरेशन करत असतात. इट इज कम्प्लिटेड बाय द क्लोरोप्लास्ट फ्रॉम द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये क्लोरोप्लास्ट इन्व्हॉल्वमेंट असणार आहे, तर रेस्पिरेशन्समध्ये त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया हा इन्व्हॉल्वमेंट असतो. फोटोसिंथेसिसमध्ये सिंथेसिस ऑफ द ग्लुकोज फ्रॉम CO2 अँड H2 आर ऑकर. फोटोसिंथेसिसमध्ये CO2 आणि H2 हा एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे, तर रेस्पिरेशन्समध्ये ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज इंटू CO2 अँड H2 ऑकर. तर CO2 आणि H2 त्याला ब्रेकडाऊन करायचं काम जर असेल ते रेस्पिरेशन्समध्ये होतं, आणि CO2मुळे त्या ठिकाणी सिंथेसाइज होण्याचं काम जर असेल तर ते फोटोसिंथेसिसमध्ये होत असतं. CO2 आणि H2 आर अ रॉ मटेरियल. फोटोसिंथेसिसमध्ये काय CO2 आणि H2 हे रॉ मटेरियल असणार आहे, तर रेस्पिरेशनमध्ये मात्र ग्लुकोज इन अ रॉ मटेरियल. ग्लुकोज हे रॉ मटेरियल असतं. फोटोसिंथेसिसमध्ये आपण पाहतो CO2 H2 एकत्र झाले, त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट तयार होतं, म्हणजे ग्लुकोज तयार होतं फोटोसिंथेसिसमध्ये. तर रेस्पिरेशनमध्ये मात्र ग्लुकोजपासून पायरिक ॲसिड तयार होतं, त्याच प्रोसेसला आपण रेस्पिरेशन्स म्हणणार आहोत. म्हणून या ठिकाणी म्हटलं ग्लुकोज इज अ रॉ मटेरियल ऑफ द रेस्पिरेशन सिस्टम. फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन लिबरेट होतं, तर रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन ॲब्सॉर्ब होतो. फोटोसिंथेसिसमध्ये O2 इज अ लिबरेटेड ऑफ फोटोसिंथेसिस अँड O2 इज अ ॲब्सॉर्ब रेस्पिरेशन. CO2 इज अ ॲब्सॉर्ब फ्रॉम द ग्लुकोज इज द एंड प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये CO2 ॲब्सॉर्ब केला जातो, ग्लुकोज त्या ठिकाणी तयार होतं एंड प्रोडक्ट. तर रेस्पिरेशन्समध्ये मात्र CO2 इव्हॉल्व अँड वॉटर ॲज अ एंड प्रोडक्ट, आणि CO2 रेस्पिरेशनमध्ये CO2 हा बाहेर पडतो, म्हणजे इव्हॉल्व बाहेर पडतो आहे, आणि त्या ठिकाणी मात्र वॉटर हे प्रॉडक्ट त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे. द नेक्स्ट इज ATP आर सिंथेसाइज युजिंग द लाईट एनर्जी, दॅट इज फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये त्या ठिकाणी ATP हे सिंथेसाइज होतात, तर या ठिकाणी मात्र ATP आर सिंथेसाइज बाय युजिंग द ऑक्सिडेटिव्ह फोटोफॉस्फोरायलेशन्स. रेस्पिरेशनमध्ये मात्र फोटोफॉस्फोरायलेशन्समध्ये त्या ठिकाणी ATP सिंथेसाइज होणार आहे. द नेक्स्ट इज फोटोसिंथेसिस इज ऑटोट्रॉपस and respiration is all living organisms. The next point and last point, from two important factors, external factor and internal factor of the respirations. Factor affecting the rate of the respirations. External factor: temperature, oxygen, CO2, water, light and chemicals. Internal factor: protoplasm, age of tissue, concentration of respiratory substrate. First of all, that the temperature, external factor affecting the rate of the respiration of temperature. So several enzymatic reactions it influence the process are considerable. The respiration take place even below the 0 degree centigrade and goes to the increasing with increase the temperature. It remains constant 30 to 35 degree centigrade. The maximum between 35 to 40 degree centigrade and above 40 degree centigrade, the rate of the respiration decrease the gradually. तर आपण पाहतो या ठिकाणी की साधारणतः 35 ते 40 डिग्री टेम्परेचरपर्यंत किंवा 30 ते 40 डिग्री टेम्परेचरपर्यंत साधारणतः ही सगळी रिॲक्शन त्या ठिकाणी घडत असते नॉर्मली. बट सपोज आर इन्क्रीज द टेम्परेचर अँड बिलो द टेम्परेचर, सो डू नॉट फॉर्मेशन फ्रॉम द एन्झायमॅटिक रिॲक्शन्स ऑफ द सेव्हरल एन्झायमॅटिक रिॲक्शन ऑफ द process from the respirations. The next is oxygen is the most in aerobic respiration. Through it is not necessary for the anaerobic respirations. The atmospheric have 20.8% of oxygen or respirations can take place in the normal rate of the oxygen concentration
साधारणतः एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला 20.8% त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. 2 to 4% ऑक्सिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द रिॲक्शन ऑफ द रेस्पिरेशन टू द एन्व्हायरमेंट. बट if the concentration of oxygen goes below the 2.0%, it will be retard to the rate of respirations. Sometimes the plant and animals can respire without oxygen but for a very short times. त्यानंतर आपण पुढचं पाहतोय CO2. Byproduct both aerobic and anaerobic type of respiration at high concentration inhibit the rate of respiration. Higher concentration of carbon dioxide may prove to be poisonous. जास्त प्रमाणात त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जर प्रूव्ह झालं तर ते मात्र किंवा रिलीज झालं तर ते पॉयझनस फॉर्मेशन्समध्ये होऊन जातं. सो डायरेक्टली नंबर ऑफ सेल्स आर ब्रेकडाऊन. बरेचसे रिॲक्शन्स किंवा बरेचसे सेल्स त्या ठिकाणी ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. त्यानंतर पुढचे एक्सटर्नल फॅक्टर असणार आहे वॉटर. सपोज एखाद्या प्लांटला वॉटर कमी किंवा जास्त जरी दिलं गेलं तर त्यावेळेससुद्धा त्याचं रिॲक्शन जर असेल तर ते मात्र कुठेतरी ब्रेक होतात, सेल ब्रेक होतात किंवा त्या ठिकाणी डिहायड्रेशन होतं, लॉस ऑफ वॉटर होणार आहे, लॉस ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स, कम्प्लिटली इलेक्ट्रॉन सिस्टम्स आर ब्रेकडाऊन. सो दॅट टाईम फ्रॉम नंबर ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स आर कम्प्लिटली लॅप्स. तर बरेचसे या ठिकाणी लॅप्स होऊन जाते बरेचसे रिॲक्शन्स. हायड्रेशन्स ऑफ medium is the basic requirement for all metabolic activities. Without enough hydrations, enzymes cannot function efficiently. तर पूर्णतः त्या ठिकाणी इफिशियन्सीने काम करणार नाहीत, कारण की या ठिकाणी जर वॉटर सफिशियंट अमाऊंटमध्ये जर नसेल तर, जर कमी असेल किंवा जास्त जरी झालं तरी पण कुठेतरी त्या ठिकाणी मेटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये आणि कॅटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये त्या ठिकाणी कुठेतरी ब्रेक हा होत असतो. त्यानंतर लाईट. Respiration take place both the dark light show and indirect effect of the respirations. लाईटसुद्धा तेवढा इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. लाईट कमी किंवा लाईट जर जास्त झालं तर स्टोमॅटा क्लोज अँड ओपन. सो दॅट टाईम फ्रॉम द रेस्पिरेटरी सिस्टम्स थ्रू द ब्रेक. सपोज त्या ठिकाणी डे आणि नाईट यावेळेस जर त्या ठिकाणी स्टोमॅटा क्लोज आणि ओपन ज्यावेळेस होतात तर त्यावेळेससुद्धा रेस्पिरेशन्सला त्या ठिकाणी कुठेतरी ब्रेक होतात. म्हणजे नंबर ऑफ मेटॅलिक प्रोसेस कुठेतरी चेंज होते. मॅक्झिमम एक्सचेंज गॅसेस रिझल्ट इन्क्रीज द रेट ऑफ द रेस्पिरेशन. जर याच्यामध्ये मेकॅनिझम कुठेतरी बदललं, चेंजेस झालं, एक्सचेंज झालं गॅसेस, तर रेस्पिरेशनमध्ये सुद्धा याने आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. सम एन्झाईम्स इनिबिट लाईक इन सायनाइड, फॉर्मॅल्डिहाइड, आयोडो ॲसिटा रिड्यूस रेट ऑफ रेस्पिरेशन्स. केमिकल्स देखील त्या ठिकाणी तेवढंच पार्ट असणार आहे. वॉटर जरी त्या ठिकाणी कमी झालं किंवा केमिकल सबस्टन्स जरी त्या ठिकाणी सायनाइड रिलीज होण्याचे चान्सेस जर असेल तर ते मात्र वाढून जातात. फॉर्मॅल्डिहाइड जर असेल ते त्या ठिकाणी एन्झाईम जर इनिबिट झालं लार्ज अमाऊंटमध्ये तर त्यावेळेस त्या ठिकाणी सायनाइडमध्ये फॉर्मेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा फॉर्मॅल्डिहाइडमध्ये किंवा सेल जसे प्लांट असेल ते मात्र लॅप्स होण्याचे चान्सेस देखील जास्त असणार आहे. त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत याच्यात इंटरनल फॅक्टर्स. प्रोटोप्लाझम, एज ऑफ टिश्यू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस्पिरेटरी सबस्टेट. द रेट ऑफ द रेस्पिरेशन डिपेंड ऑन मेटाबॉलिक स्टेट ऑफ प्रोटोप्लाझम्स. यंग and meristematic cells contain more protoplasm and permanent cells show the low rate of the respiration. The protoplasmic factor includes the quantity of water, temperature, amount, type of the enzymes available, pH, etc. So any of these factors may together individually influence respirations. जर सुटेबल अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी या सगळ्या वॉटर, टेम्परेचर अँड सम एन्झायमॅटिक रिॲक्शन जर असेल तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्लांट हे डेव्हलप होतं. अदरवाईज injured from the internal and external tissues from the protoplasms. It will come to the normal rate of the 24 hours. The reason is for healing wounds. New cells are to be formed and for this require high metabolic energy. जर सफिशियंट अमाऊंटमध्ये जर या सगळ्या फॅक्टर जर असेल, एन्झायमॅटिक रिॲक्शन जर नॉर्मली चालत असेल तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्लांट हे डेव्हलप होतं. अदरवाईज डायरेक्टली आर अफेक्टेड फ्रॉम द ऑल द टिश्यूज, reproductions, regeneration of the cells, meristematic tissue, number of lateral branches, flowering drop,
So all the plants are affected from a protoplasmic substance. एज ऑफ टिश्यू. आता या ठिकाणी टिश्यूचं समजा एजवर डिपेंड असणारे रेट ऑफ द रेस्पिरेशन्स इज अ मोर ज्युव्हेनाईल ऑर अ लॉंग फेज ऑफ द ग्रोथ सेल इन ऑर्गॅनिझम्स. सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्लॅन्ट लावतो तर साधारणतः 6 ते 7 दिवसापर्यंत ते खूप स्लो वाढतं. नंतर मग त्यांचं प्लॅन्टचे ग्रोथ हे सडनली होते. तर त्याला आपण लॉंग फेज आपण म्हणणार आहोत. सो दॅट टाईम फ्रॉम द टिश्यू आर रिजनरेट number of enzymatic reactions to formation, lot of absorption of the carbon dioxides, water and synthesis from the enzymatic reactions, fast and well development. Sometimes our age are high. सपोज तरी एखाद्या प्लॅन्टचं एज खूप झालं तर त्यावेळेस त्याची प्रोसेजर असेल ती थोडीशी स्लो होऊन जाते, मंदावते. किंवा खूप लहान असेल तर त्यावेळेस मात्र ते स्लो असेल. मात्र एक डेव्हलपमेंटल एक स्टेज जर आलीच तर अशा वेळेस मात्र त्यांची ग्रोथ स्टेजला खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेस्पिरेशन हे होत असतं. Concentration of respiratory substrate. Respiratory substrate is a very important for the proper rate of respirations. Poor supply of the respiratory substrate retard the rate of respirations. When other conditions are favorable, the rate of respiration increase with the supply of respirable substrate. रेस्पिरेशन्स करण्यासाठी सुटेबल अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी जर कार्बन डायऑक्साईड अवेलेबल असेल तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिॲक्शन घडते. अदरवाईज त्या कार्बन डायऑक्साईड जर कमी असेल, ऑक्सिजन रिलीज होण्याची क्षमता त्या प्लॅन्टची कमी असेल, एन्झायमॅटिक रिॲक्शन त्या ठिकाणी चांगली होत नसेल, नंबर ऑफ मायक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट जर त्याला अवेलेबल नसेल, वॉटर त्या ठिकाणी सुटेबल नसेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी प्लॅन्ट हे रिटार्ड होतं. When proteins and lipids are used from the respiratory substrate, more oxygen is required and organic acids are used. Respiratory substrate, less oxygen required for the oxidation. Less oxygen required. जर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी जर कमी असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं. सो ऑल स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच. तर आज आपला या ठिकाणी पूर्ण सिलेबस मी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना एक्झामसाठी बेस्ट लक. जर काही विद्यार्थ्यांना काही पार्ट समजला नसेल तर त्यांनी आपल्या यूट्यूबचे जे व्हिडिओ असेल ते परत त्या ठिकाणी तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा, समजण्याचा प्रयत्न करा. काही नोट्स जर असेल तर त्या नोट्स देखील त्या ठिकाणी तुम्ही काढा आणि लिहून घ्या. तुम्हाला या ठिकाणी बरेचसे बुक्सचे त्या ठिकाणी पेजेस मी फोटो त्या ठिकाणी शेअर केले. ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते एक वेळेस वाचण्याचा प्रयत्न करा. तेही तुमचा त्याचा एक फायदा असेल. सेकंड जर असेल ते तुम्ही परत ऐकू शकतात. तोही एक तुमचा त्या ठिकाणी खूप चांगला बेनिफिट असेल. म्हणून आपले शक्यतो बरेचसे व्हिडिओ हे आपण पूर्ण सिलेबस हा यूट्यूबवर त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहेत. तर सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट लक. थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट.